प्राणायाम. श्वासावर प्रभुत्व म्हणजेच मनावर प्रभुत्व. हरिओम. मी अर्चनाच दिव्य योगा स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत प्राणायामाचे खरे स्वरूप, त्यामागील योगशास्त्र आणि आधुनिक विज्ञान. प्राणायाम म्हणजे फक्त श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे नाही. तो आपल्या शरीर, मन आणि चेतना यांना संतुलित करणारा एक अत्यंत प्रभावी योगाभ्यास आहे. आजच्या भागाची सुरुवात हठयोग प्रदीपिकेतील एका अत्यंत महत्त्वाच्या श्लोकाने करूयात. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थाणुत्वमवाप्नोति ततो वायू निरोधयेत. याचा अर्थ असा, जसा श्वास तसे मन. अर्थात श्वास चंचल असेल तर मनही चंचल असते. श्वास शांत आणि स्थिर झाला की मनही आपोआप शांत आणि स्थिर होऊ लागते. म्हणूनच योगशास्त्रात मनावर विजय मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्वासावर प्रभुत्व मिळवणे असे सांगितले आहे. आता स्वतःच्या आयुष्यातील काही प्रसंग आठवून पहा. जेव्हा राग येतो तेव्हा श्वास जलद होतो, भीती वाटते तेव्हा श्वास अडकतो, चिंता वाटते तेव्हा श्वास उथळ होतो, आणि जेव्हा आपण शांत, समाधानी किंवा ध्यानात असतो तेव्हा श्वास आपोआप संथ आणि दीर्घ होतो. याचाच अर्थ आपल्या भावना आणि श्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. भावना बदलल्या की श्वास बदलतो, आणि जाणीवपूर्वक श्वास बदलला तर भावना देखील संतुलित होऊ लागतात. आता ही केवळ योगशास्त्राची मांडणी नाही, आधुनिक विज्ञानही याची पुष्टी करते. जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल हे ताणाशी संबंधित संप्रेरक वाढते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो, झोप बिघडू शकते, पचनावर परिणाम होऊ शकतो आणि मन सतत अस्वस्थ राहू शकते. परंतु नियमित आणि योग्य पद्धतीने केलेल्या प्राणायामामुळे शरीरातील रिलॅक्सेशन रिस्पॉन्स सक्रिय होण्यात मदत होते. मज्जासंस्था अधिक संतुलित होते, हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि मनाला शांततेचा अनुभव येऊ लागतो. म्हणूनच प्राणायाम हा केवळ फुफ्फुसांचा व्यायाम नाही, तो मेंदू, मज्जासंस्था, हृदय, श्वसनसंस्था आणि आपल्या मानसिक आरोग्य या सर्वांवर सकारात्मक परिणाम करणारी संपूर्ण जीवनशैली आहे. ज्यांना रात्री झोप येण्यास त्रास होतो, सतत चिंता वाटते किंवा मनात विचारांचे वादळ सुरू असते, त्यांनी काही मिनिटे संथ, दीर्घ आणि जागरूक श्वसनाचा सराव करून पाहावा. योग्य मार्गदर्शनाखाली केलेला हा सराव शरीराला विश्रांतीसाठी अधिक अनुकूल बनवू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्राणायाम म्हणजे जीवनातील सर्व समस्या एका क्षणात नाहीशा करणारा चमत्कार नाही, परंतु तो आपल्या मनाला इतके स्थिर, सजग आणि सशक्त बनवतो की कोणतीही परिस्थिती आली तरी आपण घाबरत नाही, घाईघाईने निर्णय घेत नाही आणि अधिक विवेकाने त्याला सामोरे जाऊ शकतो. भारतीय ऋषींनी श्वासाला शरीर आणि मन यांच्यातील सेतू म्हणजे ब्रिज म्हटलं आहे. जेव्हा आपण श्वास समजून घेतो तेव्हा आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास सुरू करत असतो, आणि जेव्हा श्वासावर प्रभुत्व मिळते तेव्हा हळूहळू मनावरही प्रभुत्व मिळू लागते. याच कारणामुळे योगामध्ये प्राणायामाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. यात श्वास बदला म्हणजे विचार बदलतील, आणि विचार बदलले की जीवन बदलू लागेल. पुढील भागात आपण जाणून घेऊया प्राणायामाचे शरीर आणि मेंदूवर होणारे वैज्ञानिक परिणाम, त्याचे विविध प्रकार, तसेच समाजात प्रचलित काही गैरसमज आणि त्यामागील सत्य. जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अर्चनाच दिव्य योगा स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया. हरिओम.